तर कालचा व्लॉग कंटिन्यू करत आहे। संध्याकाळच्या जेवणाला पाटवड्या वड्या करायचं फिक्स केलेलं आहे। रोज रोज भाज्यांचा ना कंटाळा येतो, त्याच्यामुळे म्हटलं पाटवड्यांच्या वड्या करू। तर त्यासाठी ना मी अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतली आणि फोडणीमध्ये कढीपत्ता जास्त घेतलेला आहे आणि ती जी पेस्ट केलेली ना ती टाकून घेतलेली आहे। तर छान अशी ती पेस्ट आता आपण भाजून घेणार आहोत। बस त्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यात टाकायचं काय नाही आहे। थोडंसं हिंग आणि हळद टाकून घ्यायचे। मसाला ॲड करायचा नाही आहे, काही जण मसाल्यातही करतात, पण मी हिरव्या मिरची जास्त घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे मी मसाला टाकणार नाही आहे। तर कढीपत्ताना मस्त असं खरपूस भाजला गेलेला आहे, पाहू शकता तुम्ही। हिंग आणि हळद टाकून घेतलेला आहे आणि ना आता आपण ह्याच्यामध्ये जेवढा आपल्याला वड्या करायच्या आहेत ना त्या अंदाजावरच मी तिखट मीठपणा घेतलेला आहे। मग आता मी त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे आणि हे पाणी ना छान भरपूर असं उकळ काढून घेणार आहे। तर काही जण ना बेसनच्या गोळा होतो म्हणजे गुठळ्या होतात ना, त्याच्यामुळे जेवढं बेसन घ्यायचं आहे ना ते पाण्यामध्ये मिक्स करून घेतात, म्हणजे थोडंसं घट्ट आपण बटाट्याच्या भजीला कसं करून घेतो तसं मिश्रण करून घेतात। पण आपण तसं नाही करणार आहोत। उकळी आली ना तर आपण थोडंसं करून बेसन पीठ आपण डायरेक्ट टाकणार आहोत। ह्याची काळजी घ्यायची की गुठळ्या होणार नाही आहेत। तर हे पीठ ना चाळणीने चाळून घेतलेलं आहे मी आणि आता ना सतत असं ढवळत राहायचं आहे। बघा काही ठिकाणी गुठळ्या दिसतात, पण ना ते वाफेने आपण त्याच्यानंतर आपण स्मॅशही घेऊ शकतो। तर हे बघा माझ्या अंदाजे जेवढं मला पीठ पाहिजे होतं तेवढं मी घेतलेलं आहे आणि आता ना हे एक साधारण 5 मिनिटं ना मी झाकून ठेवणार आहे आणि गॅस बंद नाही करायचा आहे। मी ताटाला ना तोपर्यंत तेल लावून घेतलेलं आहे। आता हे मी मिश्रण काय करणार माहिती आहे, गरम गरमच त्या ताटावर ओतून घेणार आहे। हे बघा ह्याच्याने ना गुठळ्या मोडल्या जातात। आता तुम्हाला हळूहळू बघाल तुम्ही गुठळ्या कमी झालेल्या आहेत दिसायच्या आणि ताटाला ना मी एका साईडला आता तेल लावून घेते। तर हा मी ताट घेतला आहे, तुम्हाला हवे असेल तर परातही घेऊ शकतात। मला ना थोडीशी जाड लेअर करायची आहे, म्हणजे जाड असं करायचं आहे। काही ना पातळ करायचं असेल ना तर तुम्ही परातीवर म्हणजे परातीच्या मागच्या साईडला जो भाग असतो ना तो प्लेन म्हणजे लाटूनही करू शकता तुम्ही असं। तर हे बघा तेल पण तेल लावूनच करायचं। तर इथे तेल मी खूप सारं लावलेलं आहे आणि आता हे गॅसवरून उतरवून ना मी डायरेक्ट गरम गरम ताटामध्ये घेतलेलं आहे। तुम्हाला जर लेअर त्याची पातळ पाहिजे असेल तर मी परत सांगते, तुम्ही मोठा ताट घ्या नाही तर मोठं परात घ्या आणि त्याच्यावरच लावा। मला लेअर थोडीशी जाड पाहिजे आहे त्याच्यामुळे मी ताटामध्ये घेतलेलं आहे। आणि आता काय करणार माहिती आहे, पहिले त्यांनी ना हे दाबल्या जात नाही आहे व्यवस्थित, म्हणून मी आता थंड पाणी घेणार आहे एका बाउलमध्ये आणि ते हाताने प्रयत्न करणार आहे करायचं। थोडंसं गरम लागेल पण त्याची टेस्ट थोडी वेगळीच लागेल। हे बघा अशी गरम लागत होतं हाताला पण ठीक आहे, मस्त असे दाबल्या गेलेलं आहे। आता हे ना फॅन खाली मी ठेवून देणार साधारण 15-20 मिनटं तरी आणि मग नंतर सुरीने आपण कट करून घ्यायचं आहे। हे बघा हे असे कट करून घ्यायचेत आणि हे तेलामध्ये डीप फ्राय करा किंवा असेच का तरी चालेल। हे बघा अशी जाड लेअर केलेली आहे। तर सोबत कुरडई आणि वड्या तळलेल्या आहेत मी। नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात। आज आहे शनिवार, अन्वीला सुट्टी आहे त्याच्यामुळे सगळं आरामात चाललेलं आहे आणि मशीन आत्ता लावलेली आहे। पावणे 11:30ला सुटणार तर मला 11 वाजता निघावं लागेल, म्हणून मशीनमध्ये फक्त आता मी मशीन होत आलेली आहे, लास्ट आहे। तर आता ह्याच्यात मी फक्त पाणी भरून ठेवेल आणि आल्यावर चालू करेल। आणि अन्वीला ना हे बघा अन्वीला मी आईकडे ठेवून जाईल। आता कालचे वाळलेले कपडे मी इथे काढून ठेवलेले आहे, स्टँड रिकामा ठेवलेला आहे। असं वाटलं की होऊन जाईल पटकन, पण नाही, लेट होईल कारण 11:15 झालेले आहेत। हे बघा तर मशीनमध्ये मी आता पाणी भरून ठेवते आणि मग अर्णवला आणायला निघते। तर काल मटकी भिजत घातलेली, छान मोड आलेले आहेत त्याला। हे बघा हे बघा
मुलांना ना मोड आलेले कडधान्य द्यावे, पौष्टिक असतात ते. आणि मी तर नेहमी म्हणजे फक्त मूग आणि मटकीच देते. इथे दूधही आणून तापवलेलं आहे. तर चला आता ना मी निघते. पाणी वगैरे भरून ठेवलेलं आहे सगळं. तर चला बाय. तर आज आहे शनिवार आणि ताईला यायला 11:30 होतात. तर ताई कामाला लागलेली आहे इथे. तर तिला 11:30 नेहमी होतात आणि मुलांना 11:30ला सुटतात. तर अन्वीला काही सॅटर्डे संडे सुट्टी असते, त्याच्यामुळे मग मी ताईला सांगितलं की मी आणायला जाते आणि मुलांना आणण्यासाठी मी निघालेली आहे. तर आज सॅटर्डे आहे तर सगळी मुलं कलरफुलच दिसतील. रेड, येल्लो, ग्रीन आणि ब्ल्यू. म्हणजे हा PT युनिफॉर्म आहे, पण सगळ्यांना सॅटर्डेला असतो. तर येताना ना ऑटोने आलो, थकल्यासारखं वाटत होतं म्हणून मला. तर घरी आली तर आज मनू होती. मनू CID बघत होती. अर्णवही ते आला. थोडा वेळ म्हणजे 5-1 मिनटं आम्ही ताईकडे बसलो आणि मग निघालो, कारण अन्वीला आईकडे ठेवली होती आणि जेवणही करायचं होतं. पण थोडासा असा विकनेस वाटत होता ना, त्याच्यामुळे. तर काल या मी पातोड्या वड्या केलेल्या ना, ते ह्या एवढ्याच राहिलेल्या आहेत. आणि आता मी ह्याच्यामध्ये मस्त अशीच फोडणी देणार राईची आणि ते त्याच्यामध्ये टाकणार आणि फ्राय करून घेईल. मस्त खूप सारी अशी टाकलेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये टाकते वड्या या. तर हे बघा, इथे मी ह्या वड्या अशा कट करून बारीक टाकलेल्या आहेत. आता ह्या पूर्ण मी एकमेव करणार. म्हणजे जी मोहरी टाकले ना ती तडतडले छान, त्याचं चव ना ह्या वड्यांमध्ये लागेल. मस्त आता मोहरी तडतडलेली आहे आणि प्रत्येकीला ना मोहरी लागलेली आहे. आणि मोहरी ना तडतडली ना तर अशी दाताखाली आली ना तर खूप सुंदर लागते. हे बघा. बघ आता तू कसं लागतं ते. तर एक साधारण 5 मिनिटं मी असं हाय फ्लोवर फ्राय करून घेते आहे. आणि ना ही मशीन मी इथे लावलेली आहे. वाजले आहेत किती सांगू, इथे अर्णव बसलाय. वाजलेत बरोबर 12:10. मशीन चालू आहे. मशीन आता झाली की मी कपडे वाळत लगेच घालून घेईल. आणि छानपैकी इथे आता हे डीप फ्राय होत आहेत. हे बघा. हा 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 हा, एक नंबर वास आहे येतोय. ते छान असं फ्राय झालेलं आहे आणि आता मी हे बंद करते. तर जेवणाच्याच वेळेला ब्लड चेक करायला आले आणि मी ना ह्यांना नेहमी घरीच बोलवते ब्लड चेक करायचं असेल तर. आणि पप्पांचं आता मागच्या महिन्यात ॲडमिट होते ना, त्यावेळी बरंच काही टेस्ट झालेल्या, पण एक टेस्ट होती जी लोंबर डॉक्टरनी सांगितलेली प्रमिलामधल्या. तर त्यांच्या टेस्ट करण्यासाठी बोलवलं. तर मी पण संधी साधली. मी पण माझं काही टेस्ट करायचे होते त्या करून घेतलेल्या आहेत, म्हणजे CBC वगैरे. कारण सध्या ना विकनेस वगैरे खूप येतो आहे. का कशामुळे माहिती नाही, कदाचित क्लायमेट बदल झाला असेल म्हणून. पण म्हटलं आपली काळजी आपण घेतलेली बरी, म्हणून मग माझी काही टेस्ट मला ॲक्च्युली 1 महिन्यापूर्वी सांगितलेली त्याने टेस्ट करायला डॉक्टरांनी, पण मीच अवॉइड केलं आणि म्हटलं चला आज करू. थोडीशी भीती वाटत होती, पण ठीक आहे. तर ह्याचे रिपोर्ट ना संध्याकाळी मी येतील बोललेले, म्हणजे पप्पांचं पण आणि माझं पण. तर जेवण तर झालं होतं आणि आज ना शुभ्रा बोलली की काय करू नका, मी पुलाव करते. मग मी वड्या तळलेल्या आणि जास्त काय करत बसली नाही. शुभ्राने स्पंटेनीच मग पुलाव आणून दिला आम्हाला सगळ्यांना. आणि मी तोपर्यंत म्हटलं घरी जाऊन कपडे वाळत घालून घेते, कारण रोज कपडे वाळत घालायला ना मला सध्या खूप लेट होतं आहे. सकाळची मी उठत नाही आहे ना, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो आहे. आता मी अमोलला सांगणार आहे मंडेपासून डेली मला सकाळी लवकरच उठवत जा. थोडीशी एक्सरसाइज पण होईल. एक्सरसाइज पण माझी आता ब्रेक घेतलेला आहे सध्या, तर तेही होऊन जाईल आणि मुलांचंही होऊन जाईल लवकर. माझी कामं मुळात लवकर होऊन जाईल, जी मागची कामं राहतात ना त्याच्यामुळे. आणि मेन म्हणजे मला एडिटिंग करायला वेळ नाही भेटत आहे सध्या, त्यामुळे. तर आता इथे कपडे वाळत घालून झाले की मी आईकडे
जाणार आहोत आम्ही सगळे जेवायला, म्हणजे अर्णव, अन्वी आणि मी. कारण शुभ्राने पुलाव केलेला आहे, आई दीदी आहे, मी आहे. पप्पांचा तर उपवास असतो आज, साबुदाण्याची खिचडी केलेली आहे आणि पुलाव केलेला आहे. तर एकदाशी कामं कधी होत आहेत आणि परत कधी आराम करतोय असं झालेलं. मला सध्या विकनेस खूप आलेला आहे, का कशामुळे कळत नाही आहे. क्लायमेटमुळे आहे का, आता आम्ही जस्ट 2 दिवस फिरून आलो त्याच्यामुळे आहे, हेही कळत नाही आहे. तर ठीक आहे, चला. प्रत्येकाला कितीही आजारी असेल तरी काम करणं गरजेचंच आहे. आणि हे कपडे वाळत घालून झाले ना, तर आधी आईकडे जाऊन जेवण घेणार आणि तिथून आल्यानंतर दोन्ही मुलांना झोपवणार आहे. कारण संध्याकाळी त्यांचे ट्युशन असतात, मग त्यासाठी उठावंच लागेलच त्यांना चहा वगैरे द्यायला. तर ही व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हां, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे जे फॅमिली व्लॉग आहे डेलीचे ते तुम्हाला रोज बघायला मिळतील. तर बाय, टेक केअर आणि हां, सगळ्यांनी काळजी घ्या.